शनी जय सेवालाल। आज विडियो करेल उद्देश काय बाकन कतो कर्नाटक राज्य में ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿ करताना सरकार ಈಗಾಗಲೇ आदेश करना की जो विशेष मालूम ये निट्टे में कर्नाटक मूली मूली में प्रति जिला तालुके में जो जाते अभिमानी स्वाभिमानी वो ಒಳ ಮೀಸಲಾತಿ विरोध करताना सरकार पर ಒತ್ತಡ घाले सारू आज बीदी ಹೋರಾಟಗಳನ್ನು कर रहे। बट एक विषय काय महाकन कतो बीदी होराट कत्र आवश्यकते वतराज आज कानूनु होराट भी आवश्यकते वो निट्टे में आपण बेंगळूर हाईकोर्ट में आपण जो सीनियर एडवोकेट बंजारा कम्युनिटी थी NR नायक साहेब भी एक रिट पिटिशन घालगलो आज प्रभाती मळीजे इन्फॉर्मेशन प्रकार कोरच्या या कोरमा समाजावाळ भी पिटिशन घाल मेलेच अलेमारी समुदाय वाल भी पिटिशन घाल मेले। अलेमारी समुदाय वाले बेडिके का इस बार कतो जो 63 जाते में भेड़ में ले चो 59 जात हमने सेपरेट करना कौन सेपरेट करता नहीं हमने 1% रिजर्वेशन सेपरेट देनो कनो द डिमांड्स ಈಗಾಗಲೇ ಮಾಲಂ ಸಜುಗಣ ವಿಷಯ 63 ಜಾತ ಬಂಜಾರ ಬೋವಿ ಕೊರ್ಚಾ ಕೊರ್ಮ ಅಲೆಮಾರಿ ಸೇನ್ ಬೆಳತಾನೆ આપણે 5% ಮೀಸಲಾತಿ देमेले 17% में 5% देमेले में 63 ಜಾತಗಳು सा ओरी आंग वर्तने गवर्नमेंट कहीं की दिस बाकन कतो ಒಳ ಮೀಸಲಾತಿ रोस्टर क्यों कर रहा अपॉइंटमेंट एम कन कजगोण भी कहता नहीं बिंदु ये थी स्टार्ट करने के मिलीच वो प्रकार की बाकन कतो फर्स्ट राइट टू लेफ्ट ಒಂದೇನ್ ವಿಜಾವ್ ಜೆರಿಪಚ್ ಬಂಜಾರ ಬೋವಿ ಕೊಚ್ಚಾ ಕೊರ್ಮ ಏನ್ ಅಲೆಮಾರಿಗಳು ಇನ್ನೇನು ಸೌಲಭ್ಯಗಳು મળશે। ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ आज आपण ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಸಾಧಕ ಬಾಧಕಗಳು ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಎಮ್ಎಲ್ಎ ಲೀಡರ್ समाजेर अभिमानी स्वाभिमानी कळता लोक ಈಗಾಗಲೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಕರ್ಮೇಲೆच ಪರಿಣಾಮ काय होगಬಹುದು आणि समाज पर कताने विषय डिस्कस भी वेमेलीच पेपर ಒಂದೇ भी आमेलीच सेन मालम सजकोण विषय आज आवश्यकते कायच बा कनकतो एकच बेंगळुरू में रिट पिटिशन घालना के तो वेनी जो उत्तर कर्नाटक के भागे में छा आपण भी गुलबर्गा भी आपण घालेन अवकाश अदे रीति धारवाड़ भी हाईकोर्ट में केस घालेन आपण अवकाश ये निटे भी आपण विचार करेल आवश्यकते आज केस घालेन विषय डिस्कस कर जेरी काही काही विमेलीचे मग साधक बाधकಗಳು काय होईच कत तप्पे मिलीच कजकोण एक मन अनिसिजकोण केला विषयಗಳನ್ನು તમને कळार एक विचार करू सो सेन मालम सजी गीज गो वर्ष 1/8/2024 में सुप्रीम कोर्ट एक तीर्मान की कि ಒಳ ಮೀಸಲಾತಿ एससी वंदे में ಒಳ ಮೀಸಲಾತಿ करेर अधिकार अच्छा छे एक क्वेश्चन में सुप्रीम कोर्ट में डागा ना सुप्रीम कोर्ट की राज्य सरकारಗಳು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ करಬಹುದು कसकोण एक अभिप्राय की ಮುಂದುವರೆದು अजी काही कीच बाकन कतो ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ करनो बाकतो एम्पेरिकल डेटा कलेक्ट करनो एम्पेरिकल डेटा कोणस पॉइंट पर कलेक्ट करनो बाकन कतो आजे लुगा ई मीಸಲಾತಿ काही मळमेलीच उंदाडे ती आजे लगा तो ये कहीं कमीशन काम कर रही थी जना लगा कौन एजुकेशन में एम्प्लॉयमेंट में रिप्रेझेंट जापावे मेलेच कोण जापा होय कोणती तो कोण सौलभ्यಗಳನ್ನು ले मेलेच कोण सौलभ्यಗಳನ್ನು लिदे कोणती ಒಂದು ನೋಡದ ಒಂದು ಜಾತಿ ಕಸ್ಕೊಂಡು ಫೈಂಡ್ ಔಟ್ करनो वो मैं इनएडिक्वेट रिप्रेजेंटेशन कर कुमाचा का तो अबेलुगा सौलभ्य बना लेर घण लार आदमी कोण रेजा मेलेच असं समुदाय कोणस रेजा मेलीच ಒಂದೇನ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವಿಶೇಷ ಪ್ರಾವಿಷನ್ ಕರಿಚೆ आहे का तो करताने ಒಂದೇನ ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆ देताने ಒಂದೇನ भी ऊपर लायर कोशिश करಬಹುದು ಒಮ್ಮೆ ಕೈ ತಪ್ಪ छे ಕಜकोण एक बात की तो गवर्नमेंट ಒಂದು ನೋಡದ ಒಂದು ಜಾತಿನ ಕಾಯಿ करे ರೀತಿ ಭಾಗನ್ ಕतो कोण एजुकेशनली एम्प्लॉयमेंटली एडिक्वेटली रिप्रेजेंटेड नॉट एडिक्वेटली रिप्रेजेंटेड कसकोण फाइंड आउट करे रहती ये टास्क मेन व्यक्ति वो निटे में अपने से मालम छजीम जस्टिस नागमोहन दास
जो हाईकोर्ट रिटायर्ड जज इन एक कमिशन जो जस्टिस नागमोहन दासन वन मैन कमिशन के तानी गवर्नमेंट अपॉइंट करायचं एम्पेरिकल डेटा कलेक्ट करे विषय छोड़ देता आणि 2011 इन्फॉर्मेशन जो सेन्सेस वो प्रकार वो आधारे पर तम काही करनो बा करन तो इंटरनल रिजर्वेशन क्यों कर सकाचा आपण ये जाते वंदे में जो मीಸಲಾತಿ अवेलेबल 17% एन क्यों हंचिके करಬಹುದು के ताने नमने सजेस्ट करके तानी करस सो ये विषय मालूम येते जो आपण गुलबर्गा में एक राज्य मट्ट संघटने रजिस्ट्रेशन केलेचा एक वर्षेरला बंजारा बोवी कोरचा कोरमा क्षेमाभिवृद्धी संघ के ताने और प्रेसिडेंट शामराव पवार ये संघटने वडीते सुमार ऑब्जेक्शन भी घालेचा टर्म्स ऑफ रेफरन्स भी देण्याचा वो माई गवर्नमेंट है ना जस्टिस नागमोहन दास डिमांड काय केले बा कन तो तम हर जिला में एक नदी तांडा तो यात्रा तम विजिट करनो घणकुछ तांडा में हमने न जायन सरियाद रोड छेनी ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಲೈಟರ್ ವ್ಯವಸ್ಥೆ छेनी पियर पाणी छेनी मरगे तो बाळन मसाण छेनी साली गवर्नमेंट साली कजगुण छेनी कुडशी पंचायती कजगुण हमार तांडा होनेम छेनी हमार तांडा स्ವಂತ जगी जमा जमी जागे पर कजगुण छेनी ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು इलीगल आगी गवर्नमेंट जमीने बांध मेले ಕೆಲವು खेतारी बांध मेले डोकरोगला दे मेले जास्ती बांध मेले सो इसे विषय रहता हम गण ला रेजा मेलेचा वास्तव वाक्यावे तो हमने जापा रिजर्वेशन परसेंटेज म्हणलो हमने आद्यते म्हणलो हम एजुकेशन इनका एम्प्लॉयमेंट इनका कालकालीन सौलभ्यಗಳು ನೇರೆचा और आगे ती दुसर जात्याळ सेले मेलेचा हमने ವಾಸ್ತವಿಕವಾಗಿ देखतो जापा परसेंटेज म्हणलो कुछ विषय प्रस्ताव की देतो गवर्नमेंट वेगी जस्टिस नागमोहन दास वेगी ಒಂದು ಕುಡಿಸಿ ಆದ್ಯತೆ ದಿನೇ ಕೊಲಿ ಮುಂದುವರೆದು नागमोहन दास काय करसबाकನ್ಕतो इंटरनल रिपोर्ट दाचे 2011 इन्फॉर्मेशन प्रकार आपण ಒಳ ಮೀಸಲಾತಿ करेन घण ತೊಂದರೆ ವಚ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ करनो बाकನ್ಕतो 2011 ती आज लोक ಬೆಳವಣಿಗೆ काय होईचं वास्तविक स्थितिगती कायचं कजून इन्फॉर्मेशन लेणो लागायचं और सब एम्पिरिकल डेटा कलेक्ट करनो लागायचं पण टाइमच्या अवगताने एक रिपोर्ट दजे प्रकार गवर्नमेंट ऑन टाइम भी एक्सटेंड करायचं आणि एम्पिरिकल डेटा कलेक्ट करावं भी कसं वो टाइम बेन भी घण कुछ हम टर्म्स ऑफ रेफरेंस गवर्नमेंट ಹೊಡಿತಿ नागमोहन दासेन ये टर्म्स ऑफ रेफरेंस देणो ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವಿಷಯ पर डिटेल ಆಗಿ ಅಧ್ಯಾಯ ವೇಣೋ कोई जात छोड़न जाते कन्वर्ट एमएलए जो विषय पर फाइंड आउट येणो कोई साली जापा सीख मेले कोणचं कोई कम सीख मेले कोणचं केवळ सावकारचं ಕೆಲವೊಂದು गरीबचं ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಕೆಲವು ಸಮುದಾಯ ಮುಂಜಾ ಮೇಲೆचं ಕೆಲವು ಸಮುದಾಯ ಹಿಂದುಳಿದ ಮೇಲೆचं ಕೆಲವೊಂದು ಸಮುದಾಯಗಳು गामेर आसपास हमार बंजारा पर्टिकुलरली गाम छोड़न घड़ दूरे पर रूमाचा एक्चुअली हम बेसिक फैसिलिटी थी डिप्राइव एमएलएचा हमने जापा हमार जनसंख्येने अनुगुणವಾಗಿ हमने रिजर्वेशन मळी कोणती ऐसे पॉइंट तम कंसिडर करनो के ताने रिप्रेजेंटेशन दिने बट उनका कोणशी कंसिडर बन करे जस्टिस नागमोहन दास काय करस बाकन्कतो एक अंतिम रिपोर्ट दच बट तो रिपोर्ट में काय फाइंडिंग्स तಪ್ಪುಗಳು वेगीचे कजकोण एक विषय आपण ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ आपने जो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार ये 101 जाति मई शिक्षण मई नौकरी मई इकॉनॉमिकली कोण आंग मेलेच कोण लार मेलेच कजकोण फाइंड आउट करे एकच काम कमिशन ने मुडाग व्यक्ती सो कमिशन रिपोर्टर्स कच पर्टिकुलर पेज नंबर भी घालमेल होचो तो ऊपर तमने अधिकारी वेणो पेज नंबर चाहिए ये कतरी जाते कौन से मैं आंग व्यक्ति लार व्यक्ति कुछ कौन सा सो डिग्री प्रकार ये मैं एजुकेशन ये मैं कौन आंग व्यक्तो कौन लार व्यक्तो कुछ कौन एक टेबल में लग मेलो ये पेज में लग मेलो सो ये एक अध्ययन प्रकार ये रिपोर्ट प्रकार एजुकेशन इंपस्ट कौन ये जाते वा 29% 29 जापा के मई डिग्री मई आपण जात करतायचं 11% एजुकेशन में तो एजुकेशन में कोणाक जामेलो कुछ मला वचत राईट वाळ लेफ्ट वाळ कत्राचं लेफ्ट वाळ 21% पॉइंट समथिंग आपण कत्राचा 11चा सो लेफ्ट टू राईट टू ती कंपेअर किती बा कनका तो आपण थर्ड प्लेसेंचा आपण ते कम बोवी वाळच के मई डिग्री मई तो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार एजुकेशन में जापा बेनिफिट्स ले मिले जो जापा एजुकेशन मिले जो राइट टू लेफ्ट वाले
डिग्री माई फर्स्ट सेकंड प्लेस आहे माई राईट टू लेफ्ट वळावाचं, थर्ड प्लेस आहे ಮಾಪಡಾಮಾचं. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಎಮ್ ಐ ಮತ್ತೆ 29% ಚಿಲ್ಲರ ಒಂದೇರचं, 15 ಪಾಯಿಂಟ್ ಚಿಲ್ಲರ ಒಂದೇರचं लेफ्ट वाळ्याचं, 11% चिल्ड्र आपणच. इंजिनिअरिंग सीट एम बी आपण थर्ड प्लेस एमचा. एम बी बी एस करमेले जे बी 29% चिल्ड्र ಒಂದೇರचं, 14% लेफ्ट वाळ्याचं, 17% आपणचं. एम आई जसे एक आपण येते तसे कांगचा येते तसे लाचा तो सेकंड प्लेस आहे मामाचा. ओव्हरऑल काडे बा कनका तो आपण जी होतो थर्ड प्लेस आहे मामाचा. मग रोज गोणकाव जस्टिस ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸಸ್ ಕರ್ಸತ್ತ ಕಾಯಿ ಕೆಮಲೋಚ ಮೇಲಿನ 7ರಿಂದ 16 ಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಕತೋ 16 ಟೇಬಲ್ ಗಾಲ ಮೇಲೋ ಸಾಧ್ಯತೆ ಪಕಡ 16 ಇಲ್ವಾ ಟೇಬಲ್ ಗಾಲ ಮೇಲೋ ಒಮ್ಮ ಎಜುಕೇಶನ್ ಕುಣ್ಕೊಂಡು ಕತ್ರ ಲೆಮೆಲೇಸ್ ಕಸ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಮೈ ಡಿಗ್ರಿ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕ್ಷೇತ್ರ ಮೈ ಕುಣ್ಕೊಂಡು ಕತ್ರ PhD ಬಿ ಕುಣ್ಕೊಂಡು ಶೇಜ್ ಲಗ್ತಾನೆ 7ರಿಂದ 16 ಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಏಕೆಂದು ಛೊಣ್ಣಾಕೇಕತ್ತೋ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈಜ್ವೇಣು ಒಂದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಅಥವಾ ಕೋಷ್ಟಕ 11 ಛೊಣ್ಣಾಕೇತೋ ಉಳಿದ ಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕತೋ ರೈಟೆ ಒಳ, ಎರಡನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಲೆಫ್ಟೆ ಒಳ, 3 ಮತ್ತು 4ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕ್ರಮವಾಗಿ ಬಂಜಾರ ಮತ್ತು ಬೋವಿ ಜಾತಿಗಳು ಬರುತ್ತವೆ. ಕೆಲವು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಪ್ರಕಾರ रिजर्वेशन केन जापा देणो केन कम देणो अब सो जो फर्स्ट आमेले फर्स्ट सेकंड प्लेस एमचे इन रिजर्वेशन कम देणो जनसंख्या आधारे में जापा भी है बट सुप्रीम कोर्ट जनसंख्या आधारे प्रथम ಮೀಸಲಾತಿ ದೇನ ಆಯ್ನಿಕನ್ ಕೆಮೆಲಿಸ್ ಎಜುಕೇಶನ್ ಮತ್ತು ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಮೈ ಕೂಳ್ ಲಾರ್ ಎಮಎಲ್ಎ ಒಂದೇ ಜಾಪ ಆದ್ಯತೆ ದೇಣೋ ಗಜಗೊಂಡು एक विषय प्रस्ताव एक्सप्रेस आಗಿ ಕೆಮೆಲಿ सुप्रीम कोर्ट. तो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार काय ರೀತಿ ಬಾಕನ್ಕतो ಏರ್ ಪ್ರಕಾರ आपण ಬಂಜಾರಾ ಮತ್ತು ಬೋವಿ 2ನೇ ಮತ್ತು 3ನೇ ಮತ್ತು 4ನೇ ಸ್ಥಾನ ಮೈಚ್ ಹಾಕ ಜರ್ಪಚ ಈ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ आपण ಜಾಪ ಮಾಡಿರುತ್ತಿ ಏನೇನ कम ಮಾಡಿರುತ್ತಿ. बट अजय अंग जाता नहीं देखा तो एम्प्लॉयमेंट स्टेटस एम जामा शिक्षण में वो अंग वेगे राइट टू लेफ्ट वाला अंगच आपण थर्ड फोर्थ प्लेस एमचा एम्प्लॉयमेंट एम कोण अंग जापा जामेलोस बाकन देखा तो ए ग्रुप बी ग्रुप डी सी कचकोण काय केचो एम्प्लॉयमेंट रँक चे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर पीयून काय पोस्ट आवते जे माय ए बी सी करतानी ग्रुप करमेले ए बी सी डी ये ग्रुप में कोण जापाचा राइट वाला 1500 चिल्ड्रास लेफ्ट वाला 700 चिल्ड्रास बंजारा कतराचा 900 चा अते ती एक 200 जापा विया बट ओवरऑल एंदेने बेळे वाकन गतो घण आपण कमामाचा. बी ग्रुप में कोणच बाकन गतो 2600 चिल्ड्रा ओच 1600 चिल्ड्रा लेफ्ट वाळाच 1400 आपणचा दोयती कमचा. सी ग्रुप में 25 ओच 13,000 एच 15,000 चिल्ड्र आपणचा. तो 13 येते जसे जापाचा 25 येते कडिमीचा. सो आता आपण घण करतो सेकंड प्लेस आहे मारेचा ओवरऑल काडे बाकन करतो टोटल ओवरऑल काडे बाकन करतो आता सध्या टोटल ಏನ್ ದಿಟೆ ಬಾಕನ್ करतो 34,000 ಜೊಕೊಂಡ ರೈಟ್ಸ್ ಲೆಫ್ಟ್ ಜೊಕೊಂಡ 21,000 चा ಬಂಜಾರ आपण 19,000 चा. सो थर्ड प्लेस आहे मामाचा ओवरऑल काडे बाकतो बोवी आपण येते हेट हाऊस. सो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार केन ಮೀಸಲಾತಿ ಜಾಪಾ ಮಳೆ ರೀತಿ ಕೇನ್ ಕಂ ಪಳೆ ರೀತಿ अब सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार adequately represented communities यदि adequately represented communities ये inadequately represented communities येने जापा रिजर्वेशन मळे ರೀತಿ येने कम मळे ರೀತಿ. वास्तव काय वेगीच ओरियंगाची पॉलिटिकल देखा आपण पॉलिटिकल एम बी फर्स्ट प्लेस एम राइट वाळच सेकंड प्लेस एम लेफ्ट वाळच ओलाती आदि द्राविड आदि कर्नाटक का नाव देख आदि कर्नाटक वाळ थर्ड प्लेस एमच राजकीय में बंजारा आपण फोर्थ प्लेस एमचा बोवी फिफ्थ प्लेस एमच. तो ರಾಜಕೀಯವಾಗಿ कोण ಹಿಂದುಳಿದ ಮೇಲೆच देखावा कनका तो बंजारा बोवी जी आपण लारचा ये ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಮೈ ರೈಟ್ ಟು ಲೆಫ್ಟ್ वाला आंग जामेलेस. तो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार जी ಮೀಸಲಾತಿ ಏನೇನು ಕಮ್ ಮಳೆ ರೀತಿ आपण जापा पर्सेंटेज मळे ರೀತಿ. सोशल स्टेटस एम आई लेफ्ट वाला फर्स्ट प्लेस है माउस राइट वाला सेकंड प्लेस है माउस बंजारा बोवी अगेन थर्ड फोर्थ प्लेस है मामाचा.
इकॉनॉमिक स्टेटस एम राइट वाळ 36% वच, लेफ्ट वाळ 20% वच, बोवी 7% वच, बंजारा 6% वच. विचार करो. ये इन्फॉर्मेशन थी पेज नंबर 215 लख में लॉस. तो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार इकॉनॉमिकली स्ट्रांग सजगुण कम्युनिटी राइट टू लेफ्ट फर्स्ट प्लेस, बोवी 3rd प्लेस हाउस, बंजारा 4th प्लेस इन हाउस. तो सुप्रीम कोर्ट आदेश प्रकार जापा रिजर्वेशन केन मळे ರೀತಿ ಬೋವಿ ಬಂಜಾರಾ ಒಂದೇನ್ ಮಳೆ ರೀತಿ ರೈಟ್ ಟು ಲೆಫ್ಟ್ वाले ಕಡಿಮೆ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮೀಸಲಾತಿ ಮಳೆ ರೀತಿ. ಈ जो इकोनॉमिक पॉलिटिकल एम्प्लॉयमेंट एंड एजुकेशन स्टेटस जो आपण दीटे वो मैं राइट टू लेफ्ट फर्स्ट सेकंड प्लेस में मारीस, बंजारा बोवी 3rd 4th प्लेस में मारीस, अले मारीगळु 5th लारे जावसो. तो फाइंडिंग्स देर वाला जो ये पेज नंबर घर में ले जाता 314 331 पेज है कहीं सर अत कौन लार रेजा में लोच को फाइंडिंग देर वाला जस्टिस नागमोहन दास जो लार फाइंडिंग्स दे मलोच वन विरुद्धवागीतच राइट टू लेफ्ट कम्युनिटी वाळ घण लार रेजा में लेच के ताणी लगस. दुर्दैव हैना वेर व्यक्ति बट कोणस ಒತ್ತಡೆತಿ ಈ ರೀತಿ ತೀರ್ಮಾನ ನಾಯಸ್ಕೋ ಮಾಲಂ ಚೇನಿ ಫೈಂಡಿಂಗ್ಸ್ वो केमेलोज को इन्फॉर्मेशन इज इकोनॉमिकली कोण चांग फर्स्ट राइट टू लेफ्ट, राजकीयವಾಗಿ राइट टू लेफ्ट फर्स्ट टू सेकंड प्लेस, एम्प्लॉयमेंट एम फर्स्ट टू सेकंड वोज, एजुकेशन एम फर्स्ट टू सेकंड वोज, 3rd 4th मई बंजारा बोविच. तो एक कॉमन मैन भी क्यों कಬಹುದು ಬಾ ಕನ್ಕತೋ ಕೂಣ ಹೆಚ್ಚು ಹಿಂದುಳಿದವಳಕತೋ ಅಥವಾ इनएडिक्वेटली रिप्रेजेंट रेमेलेस ಬಾ ಕನ್ಕತೋ इट इज बंजारा बोवी एंड अलेमारी. ये 3 ग्रुप 60 जो आपण आपल्या 63 जात घालमेले छे 63 जाते वाळ घण हिंद रेमेलेचा कतो आपण जनसंख्येक तक्कंते आपण एज्युकेशन एम छेनी, एम्प्लॉयमेंट एम छेनी, पॉलिटिक्स एम छेनी और तक्कंते आपण इकोनॉमिक स्टेटस छेनी. बट जस्टिस नागमोहन दास काय करस बा कतो एक रिकमेंडेशन करस जो 70% छ 17% छ जे 5 ग्रुप करता डिवाइड करस. एक पॉइंट आता आपण गमन अरसे कोणस बा कतो सुप्रीम कोर्ट के मिलीच माइक्रो डिवीजन करे सारू छेनी, क्लासिफिकेशन माइक्रो नवेणो तो हर जाते ने एक परसेंटेज तम डिवाइड करे नाही नी एक इनडायरेक्टली आपण जजमेंट होतो जे पस मला मज कोण विषय काय बा कतो 101 जाते दी गुंपे में डिवाइड करे व्यक्ति कोण एजुकेशन ಮತ್ತು ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ में आजेलुगा उन्नत स्थान दर्ग्या ಮೇಲೆ जापा बेनिफिट ले ಮೇಲೆ एक ग्रुप कोण आजेलुगा बेनिफिट लिदे कोणती ओन अथवा कम बेनिफिट ले ಮೇಲೆ वो एक ग्रुप दी ग्रुप करे व्यक्ति एडिक्वेटली रिप्रेजेंटेड नॉट एडिक्वेटली रिप्रेजेंटेड. बट जस्टिस नागमोहन दास काय करस बा तो 5 ग्रुपे करस. ಈ सुप्रीम कोर्ट जो आदेश है वन विरुद्धವಾಗಿ वच करता नीन ए ग्रुपे में अले मारी ಒಂದೇನ್ घालच 59 जाते ಒಂದೇನ್ 1% ಹಂಚಿಕೆ करच, बीएमआई लेफ्ट वाळ्यान घालच 6% दस, सीएमआई राइट वाळ्यान घालच 5% दस, डीएमआई बंजारा बोवी कोणच्या कर्मा घालच 4% दस, ईएमआई आदि द्राविड आदि कर्नाटक कन काही छ आदि आंध्र ಒಂದೇ ಮೂಲ ಜಾತಿಗೆ कोणी के जेवासु ಒಂದೇನೆ सेपरेट केताने ना अदर्स केताने ಒಂದೇನೆ परसेंटेज करस. तो गवर्नमेंट एंड रिपोर्ट आते ही गवर्नमेंट काय करस बा कनको तो कैबिनेट में एक तीर्मान आलच जो 5 ग्रुप की दो तो नागमोहन दास जस्टिस नागमोहन दास वन जो 3 ग्रुप में कन्वर्ट करस. जो 1% दे में लेते ऊपर एक ग्रुप येती लाताने आपणे में भेळनाकच डीएमआई वेते आपणे टोटल 63 जाते भेळताने सी करनाकच आदि द्राविड आदि कर्नाटक नेमेक थडा केमेक थडा घालताने ए बी ग्रुप करनाकच जो 5 होती जमे 3 ग्रुपे करच. 3 ग्रुपे करताने 18 जाते वंदे 8% दस, 20 जाते वंदे 8% दस, आपण 63 जात सजन 5% दस. तो आपण गमन हस्ते पॉइंट कोण सभा कनकतो सुप्रीम कोर्ट काय किती इनएडिक्वेटली कोण रिप्रेजेंट किदे कोणती कोण आजेलोगा नोकरी जापा लिदे कोणती कोण शिक्षण जापा हुई कोणती ಒಂದೇನ್ ಕಾಯ್चा आतम आद्यते देणो जापा परसेंटेज देणो स्पेशल मीन्स ಒಂದೇನ್ देणो कसं कोण तीर्मान व्यक्ती. बट सुप्रीम आज गवर्नमेंट वेगी जस्टिस नागमोहन दास तीर्मान किवेगी बा कनकतो 18% जो फर्स्ट टू सेकंड प्लेस में एजुकेशन एम्प्लॉयमेंट राजकीय में येते इकोनॉमिक स्टेटस घणा आज ಒಂದೇನ್ माणसून जापा देना केजी 6% दिने. ये सेकंड प्लेस में आते थे ಒಂದೇನ್ भी 6% देना के ಈ 6 12 देना के पर रेगी जो 5 आपण पाडन घालना के अत मोठो अन्याय वेगे बंजारा बोवी कोरचा कोरमा अलेमारी समुदाय वाले.
तो आपण जो गव्हर्नमेंट कॅबिनेट डिसिजन लेमेलीचं हे डिसिजन आपण कोर्टेमध्ये चॅलेंज करेल. सुप्रीम कोर्ट तीर्मान काय हुई जस्टिस नागमोहन दास फाइंडिंग कायच रेकमेंडेशन कायच ये मैं सुप्रीम कोर्ट विरुद्धವಾಗಿ कोणस पॉइंट में हाईलाइट करो जो वो पॉइंट ಒಂದೇ पर आपण चॅलेंज करेल. तो आंग आपण ಬೇಡಿಕೆಗಳು काय देणो आपण काय मांग सकाचा एक विषय आपण नंतर विचार करो. तो फर्स्ट पॉइंट काहीच बा कनकतो व्हॅलिडिटी ऑफ कॅबिनेट डिसिजन आज कानून प्रकार छे कोण तिळಕೊಳ್ಳೋರ एक पॉइंट छा आपण घण कुछ माणस प्रश्न करजे ए गवर्नमेंट लेडीज बा तीर्मान करतो काय करे नाही सुप्रीम कोर्ट का हाईकोर्ट कति भी जाओ तम काय તમને ન્યાય મળે નહીં કજો કોણ વાત કરે ಒಂದೇನೆ ಕಿವಿಮಾತ್ಮಕ ಏನಿ ಇಷ್ಟಪಡೋದು काय बा कनकतो आज कसकस भी कानून जो भारतीय आपण कानूನು इतिहास दिते बा कनकतो कतरा को कानूनुಗಳನ್ನು 10 वर्ष 20 वर्ष वेमेले जे कानून चॅलेंज करन भी कानून आज आचो काव ई कानून संविधान प्रकार काव के ताने सेट असाइड करमेले जोड उदाहरण छ. जेर कालाला आपण नेगेटिव्ह न सोचता पॉझिटिव्ह विचार करते प्रयत्न करे अनिवार्याचं. फर्स्ट पॉइंट काय बाकन करतो एमाई ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಈಕ್ವಲ್ಸ್ ಕನ್ಕೈಕುಮಾಚ आपण ಸಮಾನರನ್ನ ಅಸಮಾನರನ್ನಾಗಿ ಕಾಣತಕ್ಕದಲ್ಲ ಅಥವಾ ಸಮಾನರಲ್ಲಿ ಸಮಾನರನ್ನಾಗಿ ಕಾಣಬೇಕು ಅಸಮಾನರನ್ನ ಸಮಾನರ ಜೊತೆ ಕೂಡಿಸಬಾರದು ಕಚ್ಕೊಂಡು ಸಿದ್ಧಾಂತचा अनइक्वल शुड नॉट बी ट्रीटेड इक्वली कच्ಕೊಂಡು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ सर. तो अलेमारी ಮತ್ತು ಬಂಜಾರಾ ಬೋವಿ ಕರ್ಷ ಕೊರ್ಮಾಯದೇನ್ ಸೇನ್ घालना के जे पॉइंट प्रकार जो काही जाते ಒಂದೇ ಏಕೆ ಮೈತಿ ಕಾಣೆ ಏಕೆ ಮೈ भेळ ಮೇಲೆच ಒತ್ತ ಕೆಲವೊಂದು ಜಾತೆಗಳು आपण ग्रुपे मೈ भाळनाकेच जो पर्टिक्युलरली बे काही बुडा जंगमा थोडीशी की जाते छो वो जाते अति स्ट्रांग अति पावरफुल एज्युकेशन एम्प्लॉयमेंट सेम आपण ती घणांच वो सवाल आपण जाते मೈ घाल मेलेचे प्रकार आपण ग्रुपे मೈ जो काही आपण सी ग्रुपे मೈ घालना घ्यायच वो मೈ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜಾತಿಗಳು घण स्ट्रांग ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜಾತಿಗಳು घण वीक. तो सेन एक करना के जे कालाला वो आर्टिकल 14 कायचं वायलेशन वच अनइक्वल शुड बी ट्रीटेड डिफरेंटली इक्वल शुड बी ट्रीटेड डिफरेंटली कजकोणे कॉन्सेप्टचा वो कॉन्सेप्ट प्रकार आपण ही करेन. सेकंड कायच बाकन तो माइक्रो क्लासिफिकेशन नॉट परमिसेबल जात ते तब कतरी की कर का देश मतलब जाते धर्मे पर फुटन जा रहा जो ओमा याची जात करतानी छजे 101 जाते होने तब 101 ग्रुप करना के बाकन तो सगळं देश युनिटी फुटन तर जाव ऐकते हाळवच ये सारू काय बाकन तो सब क्लासिफिकेशन करतो माइक्रो सब क्लासिफिकेशन न वेणू कंच. सो नागमोहन दास घण माइक्रो एडिटी गवर्नमेंट 3 की दीज बट एज पर माय नॉलेज का तो मन एक अध्ययन प्रकार विचार काय एमआई कलरीज बाकन का तो दी गुंप करेर व्यक्ति क्यों दी गुंप करेर व्यक्ति बाकन का तो आज लोग राइट टू लेफ्ट काइन सदे का फर्स्ट सेकंड प्लेस एम एजुकेशन एम्प्लॉयमेंट राजकीय इकॉनॉमिक सेज एमआई प्लेस एमआई फर्स्ट सेकंड चा ಒತ್ರಿ ಜಾತಿಯನ್ನು ಕಾಡ್ತಾನೆ ನೆಗಡಿ घालेर व्यक्ति 18 20 काइन सदे को 38 करताने ಒಂದೇ 7% देर व्यक्ति जो जातेन भरताने बिकॉज अडिक्वेटली रिप्रेजेंटेड एजुकेशन एम्प्लॉयमेंट फर्स्ट सेकंड प्लेस में राजकीय भी फर्स्ट सेकंड इकॉनॉमिक स्टेटस भी फर्स्ट सेकंड खेतारीवाड़ी भी फर्स्ट सेकंड प्लेस एम सजे सारू ये 18 20 38 जावदेक 38 नेगडी ಹೇಳ್ತಾನೆ 7% ಹಂಚಿಕೆ ಕರೆಯ ವ್ಯಕ್ತಿ जो 63 जात छा आपण ये 63 जाते अलेमारी प्लस बंजारा बोवी कोर्चा कोरमा कायचा आपण 10% दे रहती बिकॉज नॉट एडिक्वेटली रिप्रेजेंटेड इन एजुकेशन एंड एम्प्लॉयमेंट. ये नागमोहन दास से फाइंडिंग प्रकार के बाकन का तो और सजेशन छोड़ना कहता है फाइंडिंग से प्रकार के बाकन का तो ई कंक्लूजन आयर व्यक्ति गवर्नमेंट भी ये रीति किरेर व्यक्ति ये केनी अन्याय वेतो कोनी कानून प्रकार व्यक्ति थी सुप्रीम कोर्ट ऑर्डर प्रकार रेवाती एडिक्वेटली रिप्रेजेंटेड नॉट एडिक्वेटली रिप्रेजेंटेड दीस ग्रुप करे अवकाश व्यक्ति 101 ग्रुप में 101 कास्ट है बट गवर्नमेंट 3 करतानी ओमೈ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜಾತೆ ಒಂದೇ ಬಲಿಷ್ಠ ಸಜೆನ ಜಾಂಗ್ ಜಾಮೇಲೆ ಜನ ಜಜಿ ಹೆಚ್ಚು ಪರ್ಸೆಂಟ್ ದೆ ಮೇಲೆ जे सारू वो सुप्रीम कोर्ट जो आदेश मेलीचा वन वायलेशन वजी मजावस ಈ ವೆನಿ ಬಾಕನ್ का तो आपण डिमांड जे सर आपण फर्स्ट डिमांड मेलेचा 63 जाते ಒಂದೇ 10% दो 38 जाते ಒಂದೇ 7% दो कानून प्रकार करेक्ट होस्कन फर्स्ट डिमांड करायचा आपण कोणी ಈ ವೆನಿ आगे जाते माने नहीं घण वत्तडचं पॉलिटिकली घण स्ट्रांगचं हमने करे नहीं कर गवर्नमेंट का तो जो थर्ड डिसिजन आपण डिमांड मेलेचं अलेमारीಗಳ काही 59 व्यक्ति ಒಂದೇನ್ ಕಾಯಿचे 10% देनाके ಒಂದರ ಸ್ಥಿತಿಗತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾಟ ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಧಾರಕ್ಕಾವ ಸ್ಥಿತಿಗತಿನ ಅನುಗುಣವಾಗಿ 10% ಅನ್ನೋದೇ ದಕ್ಕಣು ಒಂದೇನ್ देनाके बंजारा बोवी कोर्चे कोरमा काही आपण 4 जातेवाळा माचा आपण 8% सेपरेट देनाके राइट टू लेफ्ट टू दोन भरताना सीएम घालेर 38 जात होतं 7% दे येते केनी अन्याय वेनी
ई बी हमने मत बा मानानी कतो लास्ट ऑप्शन आपण काय कर सकाचा कतो अले मारी ಒಂದೇನು 1% ಮಾಡಿ ಕರ್ರೆचा ಒಂದೇನು 1% ದಿನಕ್ಕನಿ ಬಂಜಾರ ಬೋವಿ ಕೊರ್ಚಾ ಕೊರ್ಮ ಒಂದೇನು 7 ದಕಾನಿ ಲಾಸ್ಟ್ ಚಾನ್ಸ್ आपणेनी 7 दकानी लास्ट ಬೇಡಿಕೆ ರೈಟ್ ಟು ಲೆಫ್ಟ್ वाळन ಬರ್ತಾನೆ 9 ದಿನಕ್ಕನಿ 4 5 तो दकानी 2 भळंत दकानी 4.5 4.5 तो दिलकानी सो दिस इज द लास्ट डिमांड सो ये डिमांड है आपण गवर्नमेंट मुडाग ಈಗಾಗಲೇ हम काय करे मेले चालू ಆಗन कतो ये नित्य मई कोई कबूद आजिलवा काय कर रहे थे सेवे अंडरगीच क्यों काय कतानी कोई प्रश्न करबोल दयमाडी मिस रिप्रेजेंटेशन अथवा मिस इन्फॉर्मेशन जाहिर मत हमार प्रयत्न चालू हुए जो कोण ये संघटने बढीती बंजारा बोवी कोर्चा कोर्मा ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘ ಕನಕಾಯಿचे संघ स्थापने हुई जो कोण डेटी 27/6/2024 जो सुप्रीम कोर्ट में केस चालू होतो सुप्रीम कोर्ट में जान अर्जी घाला कजे मोमेंटे में वो तो डिस्पोज में अंदर वो केस नितर हम सुप्रीम कोर्ट में भी जाहिर प्रयत्न कर रहे थे जी केस वेतो जनाज दुर्दैव काय बाकन कतो आपणे में यूनिटी रिकोनी एकता रिकोनी फाइनेंशियल आपणे सपोर्ट रिकोनी जे कारण होते लोग जाहिर हुई कोनी ई फर्स्ट हंता आ ई डेटेन हम संघटने रजिस्ट्रेशन वेगी संघटने रजिस्ट्रेशन करलेन काय कितेचा नेक्स्ट बाकन कतो 21/8/2024 जजमेंट आताणे 20 दाडेन करेक्ट ऑब्जेक्शन घालाचा गव्हर्नमेंट चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका रिक्वेस्ट कराचा तम ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ವಿಚಾರ काय नेमेले चोई ಒಳ ಮೀಸಲಾತಿ विचार काय गवर्नमेंट तुमने हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट के मेलीज करेर अधिकार अच्छा कन बट करनो कन काय मैंडेटरी कावा तम 101 जात काय हमारा हमसे युनिटीचा एकताचा एकच माँ बाप बिडबिटा सजिमचा भाईपणा सजिम चालण्याचा तम एन फोडो मतो कजो कोण एक विचार हम मंडने कराचा गवर्नमेंट मुंडा बट गवर्नमेंट ऑन कंसीडर करे नहीं वरी पच एक दी मेरा छोड़न 15/11/2024 में अजी एक रिप्रेजेंटेशन दुमाचा डेप्यूटी कमिश्नर कलबुर्गी डीसी कलबुर्गी तुरुटी चीफ मिनिस्टर दुमाचा इंटरनल रिजर्वेशन करेन मत ಒಂದು ವೇಳೆ ತಮ್ಮ कराचा कन का तो अल्टरनेटिव रेफरेंस टर्म्स ऑफ रेफरेंस हमार तांडा तांडा उन्हें विजिट करनो एग्जैक्ट हमार जनगणती काहीच कुछ को मालूम है हमार जनसंख्या एम आई जो महाराष्ट्र बेरे बेरे राज्य में राबे खाए दर्जा मिला तुम्हें कोई वारसादार रेनी घरे माई कोई रेनी वो आओ जर पस तम काहींची जनगणती करो जेलवा टाइम एक्सटेंड करो तो तुमाचा वो नहीं कंसीडर करेंगे वरी पच 10/1 अब जो 2025 एम आई अजी ऑब्जेक्शन तुमाचा चीफ मिनिस्टर इंटरनल रिजर्वेशन करो मतो सब क्लासिफिकेशन करो मतो करे वाड़ रखा तो अजी हमार के नो बेडिके गळचो बेडिके तम कंसीडर करो कन तुमाचा कोणी कंसीडर करेंगे अजी एक 500 दाडेन अजी एक रिप्रेजेंटेशन तुमाचा रिप्रेजेंटेशन देताना नजी ओनेर कुमाचा इंटरनल रिजर्वेशन करे रो मत एन्क्वायरी कमिशन कराचा कन कतो तम ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು टर्म्स ऑफ रेफरेंस देर आवश्यकतेचा तम देणो कन केताने नन बताय कराचा वरी पच 12/5/2025 में अजी एसोसिएशन काय कर तो रिप्रेजेंटेशन दस ऑब्जेक्शन कावी रिप्रेजेंटेशन गवर्नमेंट एन कस कलेक्शन ऑफ प्रॉपर एम्पिरिकल डेटा करेक्ट आಗಿ ವೆರಿ ಕೊಂತಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಮಾಹಿತಿಗಳು ತಪ್ಪು ಕ್ಲಿಯರ್ ಐತ ಸರಿಯಾಗಿ ಸೂಪರ್ವೈಸಿಂಗ್ ವೆರಿ ಕೊಂತಿ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಮಾಡ್ರಿ ಕೊಂತಿ इंटरनेट प्रॉब्लम आरीच सर्वर प्रॉब्लम आरीच गडबडे में काय काय को करना केरेच आधार फर्स्ट रेशन कार्ड कतराचा होतराज लेरेच आधार कार्डांचं जे लेरे कोणती केरी आधार कार्ड भी छेनी रेशन कार्ड भी छेनी बट पैदा एमएलए जमी पर छ ಒಂದೇ इन्फॉर्मेशन लेरे कोणती एन कंसीडर करनो तम एम काय ते मारपाड करनो कताने रिप्रेजेंटेशन दुमाचा वन बी गवर्नमेंट पुढची ती कंसीडर करेनी 8/9/2025 में अजी ऑब्जेक्शन तुमाचा चीफ मिनिस्टर है ना टू रिकन्सिडर द कैबिनेट डिसीजन जो 19 तारीख लिते डिसीजन 19 लेते खमती ऑब्जेक्शन तुमाचा 19/8 8/9 तुमाचा ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 1 ಮೀನಾ आसपासून महिन्यात काही तुमाचा तम जो कैबिनेट डिसीजन लेमेले जो नागमोहन दास जो रिपोर्ट देमेलेचं एसे सट्टा तप्पच ಈ सुप्रीम कोर्ट जो गाइडेंस हुई थी वन विरुद्ध वेमेलीचे रिकन्सिडर करो केताने तुमाचा वन कंसीडर करेंगे ओरी पाच से तीर्मान वेगी आदेश वेगी नोटिफिकेशन वेगी जर 19/9/25 हरीश एस एडवोकेट केतानी आपण जो बेंगळुरू में छ मेंबर ऑफ स्टेट बार काउंसिल छ वो मन ओळखणी छ वन जान भेटी होतानी स्टेट मैटर ची कॉन्स्टिट्यूशन मैटर ची एम क्यों करिया कोण रीती ती केस घालिया तो काय से डिस्कस कराचा
तो कचं जसं एक मॅटर मोठं व्हायचं एन आपण तो सिनियर एडवोकेट येऊन एंगेज करून लागायचं ये सर तम सीनियर काउन्सिल जान भेटियो मा केताणीनं शंकर नारायण राव केताणी सीनियर एडवोकेट बेंगळूर याचं येनेर नंबर दचं येनेर वाते करावचं लारदार भेटी करावचं दीदार बेंगळूर यांचा जान भेटी वेन 10 ಗಂಟೆ 12:30 लोग ये वकील जोड़ी बेजान डिस्कस करे जेरपच ಸುಮಾರು ವಿಷಯಗಳು तुम्हाला हुई ಸುಮಾರು ವಿಷಯಗಳು कुणस प्रश्न करಬಹುದು कुणस करे नाही करतो कुणस ग्राउंड पर करेन चाहे क्यों अभौदी हायकोर्ट में प्रिंट पिटिशन घाले तो काही व्हायचं PIL घाले तो काही व्हायचं ಒಂದು ವೇಳೆ ಆದೇಶ काही ಹುಯ್ತೋ काही करनो ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ ಬಗ್ಗೆ ಜಾಬಹುದು ವಿಷಯ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ 2.5 ತಾಸು हम डिस्कस करे जेरपच एक कंक्लूजन माताने सीनियर एडवोकेट वाद दे देने 50,000 रुपये और एडवांस दे ये केस डॉक्यूमेंट से स्टडी करो स्टडी करता नहीं ना मैं 4-5 दाड़े जो हमारे समाज में इच्छा शेर जोड़ी बातें करन इन जो लागत पिसा ऑफिसर हम काही जवाबदारी लुमाचा कन के दिन वाते के दिन जायचा आज लोग उंदाडे हम प्रयत्न करायचा कोई माणस भडरेच कोई लीडर छ कोई स्वाभिमानी छ कोई समाज मोठो माणस फोन करून करायचा वाते करायचा भळजत विचार चर्चा चाल रहीच हे पिसार आवश्यकते छ 5 प्लस 15 लाख रुपये रेंज मिनिमम अत्र आपण हायकोर्ट में केस घालतानी नन क्लोज होऊन वाकन कतो ते लोग खर्च होಬಹುದು कतानी सीनियर एडवोकेट केच ये निटे में आपण से विचार करा जेन कतरी भी शक्ति छ 5-10 जो भी घर घर में पट्टी घालो छो काही इंडिविजुअल दो छो क्यों करो छो पिसा बेळन काय तो करा बाकन कतो लोकोर माइंड में काहीच बाकन कतो मदल भी हेच करन कोई लोग पिसा खागे छ कोई पिसा खायन प्रयत्न करे छ एमा पिसा करल छ कस कोण एक विचार आरीच तमने शेन कळ्यान एक अनिवार्यते मन वेगीचं अब आपण से समाज जो भी माणस छो लीडर छो स्वाभिमानी छो विशेषವಾಗಿ एमाई पॉलिटिक्स करे जरूर छे नी केरी काही लाभ करणे आवश्यकते छे नी आज समाज घणो मोठो कुतंत्र आमेलीचं गंडांतर आमेलीचं ये गंडांतरी ती आपण भारावणो बाकन करतो आपण ती जो हेल्पचं जो आपण सहकार कर सकाचा जत्रा આપણે ती हाते ती कती को काय को करतानी खर्च करू करायचा 1000 ती वेरीज 500 ती वेरीज 100 ती वेरीज कोई 100 लाखे ती वेरीज हेल्प करतानी जो भी सपोर्ट करियो तो सीनियर काउंसिल ने एंगेज करतानी न हम आंगे न बेंगळूर में हाईकोर्ट में केस घाले प्रयत्न करतानी निगागले जो भी लागत डॉक्यूमेंट सेसटा दे देतानी नामे लेजा ಒಂದು ವೇಳೆ कोई न सपोर्ट किदे टाइम मिक्कन जारीच ಈಗಾಗಲೇ घंट टाइम हेगीच हम कलबुर्गी में जो मारबुती वच ओतरा आपण एक गोपी राठोड केताणी छ और तरुती एक पिटिशन रेडी करमेलेचा सवार 8 तारीखेन फाइल करे वाचा ओ मई साधक बाधक काय वच सवार सीनियर जा नहीं करना को बड़ा ई है न करे व्यक्ति एक सीनियर काउंसिल ने एंगेज करे व्यक्ति पिसा जातो जाव कानी करे ते कन लाती एक नवा तावणू कजे विषय सारू म आज एक वीडियो करे अनिवार्यते आईच कोई सहाय करे वाचो सवार कलबुर्गी में बंजारा भवन में मीटिंग बला मेलेच तमार हाथे बुती जत्रा वेरीज वतरा आतानी तम हेल्प करो जो तमने विश्वास रिय विश्वास छेनी बा कनकतो तमने बिटुकट विषय म ये ऊपर मारबुती जत्रा वेरीज भगवान जत्री बुद्धि देमलोच मन कतरा निगत वतराती म जो कलबुर्गी में कैंचा केस घालताने ओन आर्ग्युमेंट करन साधक बाधक जो विय वो न्यायालय में तीर्मान विय के तो होयो ईर में आंग पाच देखो मतो सवार ई काही वळमिಸಲಾತಿ ಜಾರಿ दीर्घाई बाकन कतो घणो मोठो अन्याय आपण समाजे पर वच आपण समाजे रांगेर पिढीगे काही आवच पिढी आपण सराब दसो एक काम एजाय काही किदे कोणी कोटेल गे कोणी काही चॅलेंज किदे कोणी बरे कानूनात्मक होराटा करे छोड़ देता आणि बीदी होराटा किदे कज कोण एक वात આપણે નાર મત કે જે વિષયના તમને કળાર એક પ્રયત્ન કીધો છું એરમાં जो भी छो तम स्वाभिमानी आपण बंजारा समाज हावा स्वाभिमानी छो एक नंबिके मिळताने जसे साथ दियो तो इन मोठ प्रमाणे में आपण कानून होराटा करताने जो कानून सरकार तीर्मान ने मेलीच ये तीर्माना तप्पू केतानी कोटे में साबित करे निटे में हम प्रयत्न कराचा के तो हुयो तब इनसे न धन्यवाद के तो जत्रा भी होचा तरा तमारोडी तिसे सहाय वेद केन के तो ಈಗಾಗಲೇ श्यामराव पवार वीडियो करताने एक स्कैनर भी करताने छोड़ मिले संगे के अकाउंट से अकाउंट में और स्कैनर भी छ स्कैनर इन अकाउंट नंबर से तुमने डिटेल मालूम जाओ घाली हो तो आगे कारवाई करन सीनियर काउंसिल लेती हम फाइट करिया ಒಂದು ವೇಳೆ न घाले 8 तारीख लास्ट देखाचा 8 तारीख के दाड़ तीर्मान कर लेता नहीं हमारा बुद्धि जो बच उतना काम करता नहीं समाज सारू हम जो प्रयत्न करिया वो प्रयत्न कतरामटिक सक्सेस वच साधक बाधक समाज पर स्वार काही भी एक कोण भगवान छोड़तो ये दी वाते कळायन प्रयत्न की दोचू सेसटा पॉझिटिव्ह आगी स्पंदने करो चो गण घेतो हे दी वाते विराम दुचू जय हिंद.